नमस्कार. फिरतीचा वनवा उरी पेटला या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सावी आणि अर्जुनने खूप जबरदस्त असा गेम केलेला आहे. त्यांनी बल्लू पाठोपाठ भयू पाठोपाठ बल्लूला पण त्याच्यामध्ये अडकवलेला आहे. असा हा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जे दारू वाटप भयू करत असतो ती गाडी पकडलेली आहे आणि त्या क्षणी पोलिसांना आता भयूचं नाव कळलेलं आहे. आणि मग इकडे पंक्या बल्लूला घेऊन आलेला आहे. पोलिसांनी भयूला पकडलंय आणि आता भयूला विचारलं जातं की हे सगळं तुला कोणी करायला लावलेलं आहे. आणि त्या क्षणी भयू म्हणतो की दाजींनी म्हणता क्षणी इकडे विद्याधर आणि बलरामच्या पायाखालची जमीन सरकते. कारण त्या दोघांनाही भीती वाटू लागलेली असते की हा भयू आता नक्की कोणाचं नाव घेणार, हा नक्की कोणाला अडकवणार आहे. असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहिलेले असतात. आणि 2 ठोके दिले की आता भयू हा पोपटासारखा बोलायला सुरुवात करतो. नक्की कोणते दाजी सांग, हा प्रश्न जेव्हा इकडे भयूला विचारला जातो तेव्हा तो उत्तर देतो की बल्लू दाजी. त्या क्षणी बलराम आणि विद्याधर पाहतच राहतात. सावी अर्जुन मात्र धक्का लागल्यासारखे पाहत असतात. कारण त्यांनी दोघांना असं दाखवायचं असतं की ह्या सगळ्याशी आमचा काहीही संबंध नाही. खरं तर सावी आणि अर्जुनने इतका जबरदस्त अडकवलेला असतो भयू आणि बल्लूला. त्यांच्या चांगल्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. आणि इकडे सावी अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात आणि बलरामची तर पुरती वाट लागलेली असते. तर पोलीस विचारतात दाजी कुठं आहेत. तर पंक्या लगेच म्हणतो हां हे बघा इथं आहेत दाजी. आणि आता त्याने बलरामकडे बोटकं दाखवतो. पण इकडे विद्याधर स्वतःला खूप शहाणा समजत असतो. इथे तर सावी आणि अर्जुननेच गेम केलेला असतो आणि इतकं जबरदस्त बलराम भयूला अडकवलेलं असतं. आणि आता विद्याधरला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय झालं, म्हणजे मी काय प्लॅन केलं होतं आणि हे सगळं घडलेलं काय आहे, मी अशा पद्धतीने ठरवलंच नव्हतं असं त्याचं म्हणणं असतं. आणि पूर्णपणे इथे बलराम अडकलेला असतो आणि सावी आणि अर्जुन एकमेकांना डोळा मारतात. म्हणजे हा सगळा प्लॅन सावी आणि अर्जुनचा असतो. त्यांनी जबरदस्त असं बलरामला अडकवलेलं असतं आणि भयूलाही अडकवलेलं असतं. थँक्यू.